आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. टाकळीत उडणार धुरळा, राणोबा केसरीचा थरार रंगणार. नागरिकांनी कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. युवा नेते सूरज घुले. ग्रामीण संस्कृतीचा कणा आणि शौर्याचे प्रतीक असलेली बैलगाडा शर्यत ही केज तालुक्यातील टाकळी नगरीत थरार निर्माण करण्यास सज्ज झाली आहे. ग्रामदैवत श्री राणोबा यात्रेनिमित्त पर्व 4 अंतर्गत भव्य राणोबा केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भाजपाचे युवा नेते सूरज घुले यांनी केले आहे. सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:30 वाजल्यापासून टाकळीच्या मैदानात हा नाद घुमणार आहे. बक्षिसांचा पाऊस 41,000 मानाची ढाल. या स्पर्धेत विजेत्यांना 59 क्रमांकांपर्यंत भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांक 41,000 2 मानाच्या ढाली सौजन्य आमदार नमिताताई अक्षय मुंदडा. द्वितीय क्रमांक 31,000 2 मानाच्या ढाली सौजन्य सुरेश रामकृष्ण घुले. तृतीय क्रमांक 21,000 आणि 2 मानाच्या ढाली सौजन्य विष्णू जीवन राग. चौथे बक्षीस 15,000 आणि 2 मानाच्या ढाली सौजन्य युवा नेते श्रीकांत घुले. या व्यतिरिक्त 7व्या क्रमांकापर्यंत रोख बक्षिसे आणि ढालींचे वितरण केले जाईल. आपली परंपरा आणि खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी सर्व बैलगाडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. सूरज घुले युवा नेते भाजपा. केज तालुक्यात सध्या एकच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे टाकळी येथील राणोबा केसरी बैलगाडा शर्यतीची. श्री राणोबा यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ टाकळी यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील नामांकित बैलगाडे सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेसाठी 799 रुपये प्रवेश फी असून बीड रोडपासून 500 मीटर अंतरावर असलेल्या टाकळी शिवरस्त्यावरील मैदानात ही स्पर्धा रंगणार आहे. या सोहळ्याला आमदार नमिताताई मुंदडा, युवा नेते सूरज घुले, युवा नेते श्रीकांत घुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवणार आहेत. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.